दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, भोंदू खरातनं हे विधान केलंय। चौकशी दरम्यान भोंदू खरातचे धक्कादायक असं हे विधान आहे। चमत्कार करून नव्हे तर हात चलाखीने आणि महिलांना धमकावल्याची कबुली त्यानं दिली याची माहिती सूत्रांकडून मिळते। भोंदू अशोक खरातला कोणताही पश्चाताप झालेला नाही अशी माहिती मिळते। जे काही केलं ते लोकांच्या मानसिकतेचा अभ्यास करून आणि विज्ञानाच्या ट्रिक्स वापरून केल्याची भोंदू खरातनं कबुली दिली आहे। भोंदू खरातची गेल्या अनेक दिवसांपासून एसआयटी चौकशी सुरू आहे। दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए असं वक्तव्य चौकशी दरम्यान भोंदू खरातनं केलंय। चमत्कार करून नव्हे तर हात चलाखीनं महिलांना धमकावल्याची कबुली दिल्याची सूत्रांची माहिती आहे। चौकशीच्या दरम्यान भोंदू खरातला कोणताही पश्चाताप नव्हता अशी सूत्रांची माहिती आहे। दुनिया झुकती है झुकाने वाला चाहिए, पण आता अशोक खरातला जे आहे ते पोलिसांनी खूप चांगलं झुकवलेलं आहे आणि त्याला झुकावंच लागेल। आता अशोक खरातची सुटका नाही, त्याला फासापर्यंत घेऊन जाण्याचे जे आपण बघितलं की अनेक पीडिता समोर येत आहेत। दोन महिला पोलीस अधिकारी भोंदू खरातच्या संपर्कात होत्या अशी सूत्रांची माहिती आहे। खरातच्या संपर्कात एक डीसीपी तर दुसरा एसीपी दर्जाचा अधिकारी असल्याची सूत्रांची माहिती समोर येते। खरातचा मुलगा हर्षवर्धन पुन्हा एसआयटी पथकाच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे। खरातच्या मुलाची आणि मुलीचीही आज चौकशी होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। खरातची मुलगी तृप्तबालाच्या नावावर खरातनं कोट्यवधींची जमीन आणि स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचं तपासामध्ये उघड झालंय। लवकरच भोंदू खरातच्या दुसऱ्या मुलीची देखील चौकशी केली जाणार अशी देखील माहिती सूत्रांकडून मिळते। भोंदू खरातची मुलगी तृप्तबालाच्या बंगल्यामधून असंख्य आधार कार्ड आणि पॅन कार्ड जप्त करण्यात आले। बनावट बँक खाती उघडण्यासाठी कागदपत्रांचा वापर केल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे। अनेक खात्यांना खरातचाच मोबाईल नंबर लिंक असल्याचं तपासामधून समोर आलेलं आहे। भोंदू खरातची पत्नी कल्पना खरातने अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केलाय। राहता न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे। 4 तारखेला अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी वकिलांमार्फत अर्ज केल्याची माहिती आहे। जामिनावर 10 तारखेला सुनावणी होणार असल्याची माहिती आहे।